अमावस्येच्या दिवशी कोणाचीही वाट पाहू नका. एका मंत्राने स्वतःची अशी दृष्ट काढा. प्रत्येक स्त्रीने अमावस्येच्या दिवशी ही गोष्ट नक्की करा. 18 जानेवारी रोजी आहे पौष पौर्णिमा, ज्याला मौनी अमावस्या असंही म्हटलं जातं. आता या दिवशी घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल, काही विशिष्ट पद्धतीने आपण स्वतःची दृष्ट काढू शकता. होय, दृष्ट काढणं किंवा लागणं हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याला कोणी नजर म्हणतात, तर कोणी नकारात्मक ऊर्जा. ती नष्ट व्हावी आणि सगळे काही मंगलमय व्हावे म्हणून पूर्वी आई, आजी विशेषतः शनिवारी आणि अमावस्येला घरातल्या लहानग्यांची दृष्ट काढत असत. मात्र आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल, तर स्वतःची दृष्ट स्वतःला काढता येऊ शकते का, ते पाहूया. 18 जानेवारी रोजी येणारी पौष अमावस्या ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असते असं मानले जातं. त्यामुळेच या दिवशी दुष्ट म्हणजे नजर काढण्याची परंपरा आहे. अनेकदा घरात ज्येष्ठ व्यक्ती नसल्यास आपण दुष्ट काढणं टाळतो, परंतु स्वतःची दृष्ट स्वतः कशी काढावी या संबंधित जाणून घेऊया. अमावस्येचा दिवस हा नकारात्मक शक्तींच्या निवारणासाठी सर्वोत्तम मानला जातो. अनेकदा आपल्याला कारणाशिवाय थकवा जाणवतो, चिडचिड होते किंवा कामात अडथळे येतात, ज्याला आपण नजर लागणं असं म्हणतो. जर तुमच्या घरात दृष्ट काढण्यासाठी कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल, तर अजिबात काळजी करू नका. मिठाचा एक छोटा उपाय तुम्ही करून पहा. तुम्ही स्वतःची नकारात्मक ऊर्जा नक्कीच दूर करू शकता. होय, मिठाने आता दृष्ट कशी काढायची, तर ती सोपी पद्धत आहे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यास विशेष लाभ होतो. आता हा उपाय करायचा कसा, तर आपल्या उजव्या हाताच्या मुठीत थोडं मीठ घ्यावं. हे साधं मीठ असलं तरी चालेल किंवा खडे मीठ असलं तर उत्तम. ताठ बसून किंवा उभं राहून आपण पुढील मंत्राचा 7 वेळा उच्चार करावा. मंत्र म्हणत असताना आपली मूठ आपल्या डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरवावी. त्यानंतर हे मीठ लगेच बाथरूममध्ये टाकावे. बेसिनच्या सिंकमध्ये हे अजिबात टाकू नये. त्यानंतर नळ सोडून ते पाणी वाहून द्यावं. मिठाचे हात स्वच्छ धुवून घ्यावेत. आता ही कृती करताना कोणता प्रभावी मंत्र म्हणावा, तर यावेळी आपण नमस्ते रुद्ररूपाय करीरूपाय ते नमः. मंत्र परत एकदा ऐका. नमस्ते रुद्ररूपाय करीरूपाय ते नमः. हा मंत्र अतिशय प्रभावी मानला गेलाय. या मंत्राचं उच्चारण करत आपण ही कृती करावी. ही मिठाने दृष्ट काढण्याची आणि अमावस्येच्या दिवशी विशेषतः दृष्ट काढण्याची सोपी पद्धत आहे. आता हा उपाय अमावस्येच्या दिवशीच का करावा, तर अमावस्येला वातावरणात रजतम कणांचे प्रमाण जास्त असते. या मंत्रातील रुद्ररूप हे शिवाचे संहारक रूप आहे.